नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 10 एप्रिल या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. या काळात आपण महाराजांच्या कोणत्या सेवा कराव्यात व कशा कराव्यात, कोणते नियम पाळावेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित मिळेल. मी सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. समर्थांच्या प्रकट दिन काळात आपण श्री स्वामी समर्थ स्वामीचरित्र सारामृत पारायण 21 दिवस, 11 दिवस किंवा 7 दिवस कसे करावे, तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करावे, नियम कोणते पाळावेत, 11 माळी जप कसा करावा याची माहिती पाहू. श्री स्वामीचरित्र सारामृताचे पारायण आपण जर 21 दिवसाचे करणार असाल तर 21 मार्चपासून आपण या पारायणाची सुरुवात करू शकता. जर या 21 दिवसामध्ये आपल्याला मासिक धर्म येणार असेल किंवा काही अडचण येणार असेल तर पारायण तुम्ही 21 मार्चच्या आधी सुरू करू शकता. जेवढ्या दिवसामध्ये तुम्हाला अडचण आहे तेवढे दिवस तुम्ही अगोदर पारायण करण्यास सुरुवात करावी. 21 दिवसाच्या या पारायणामध्ये सारामृताचे पूर्ण 21 अध्याय वाचायचे आहेत. 21 अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्ही शक्य असल्यास 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप किंवा निदान 1 माळ तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. श्री स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत असताना आपण सारामृताची कोणती पोथी वाचावी हा प्रश्न पडतो. तर श्री स्वामीचरित्र सारामृत जुनी पोथी तुम्ही वाचू शकता किंवा दिंडोरी प्रणीत सेवा केंद्रामध्ये जी मिळतात ती पोथी तुम्ही वाचू शकता. 1 तासामध्ये हे संपूर्ण 21 अध्याय वाचून पूर्ण होतात. जर तुम्ही पहिल्यांदा श्री स्वामीचरित्र सारामृत पारायण करत असाल तर तुम्हाला 15 मिनिटं जास्त लागू शकतात, पण सवय झाली की 45 मिनिटांमध्ये ही पूर्ण 21 अध्याय वाचून होतात. ही दोन्ही सारामृत पोथी तुम्हाला मिळू शकतात. दिंडोरीप्रणीत सेवा केंद्राची पोथी तुम्हाला तुमच्या जवळच्या केंद्रात मिळू शकतील किंवा ऑनलाईन ही तुम्ही ऑर्डर करू शकता. बऱ्याच जणांना 21 दिवसाचे पारायण करणे शक्य होत नाही. त्यांनी 11 दिवसाचे किंवा 7 दिवसाचे पारायण तुम्ही करू शकता. तुम्हाला जर 11 दिवसांच्या पारायणामध्ये पूर्ण 21 अध्याय वाचणे शक्य होत नसेल तर तुम्ही 7 दिवसांचे श्री स्वामीचरित्र सारामृत पारायण करू शकता. या 7 दिवसामध्ये तुम्ही रोज 3 अध्याय वाचायचे आहेत व 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. हे पारायण करत असताना तुम्ही 21 दिवस, 11 दिवस किंवा 7 दिवस करा, पण हे संकल्पयुक्त पारायण तुम्ही करायचे आहे. संकल्प करत असताना उजव्या हातामध्ये पाणी, हळद कुंकू, अक्षदा, फूल घेऊन नाव गोत्र सांगून आपण हे पारायण कशासाठी करणार आहोत, जसे की नोकरीतील प्रमोशन, मुलांचे शिक्षण, लग्न यामध्ये काही अडचण असल्यास त्या अडचणी दूर व्हाव्यात व आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी महाराजांना आपण संकल्पयुक्त पारायण करत असल्याचे सांगावे. या पद्धतीने संकल्पयुक्त पारायण करावे. नंतर हे संकल्प केलेले पाणी, फूल, अक्षदा एखाद्या झाडाला घालावे. अगदी मनापासून तुम्ही श्री स्वामीचरित्र सारामृताचे संकल्पयुक्त पारायण केल्याने त्याची फलश्रुती तुम्हाला नक्कीच मिळेल. संकल्पयुक्त श्री स्वामीचरित्र सारामृत पारायण कसे करावे हे आपल्याला कळले. आता आपण तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करावे ते पाहणार आहोत. तारक मंत्राचे अनुष्ठान करत असताना आपण एका तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन तो ग्लास आपल्या समोर पाटावरती ठेवावा. तारक मंत्राचे अनुष्ठान करत असताना ग्लास स्टीलचा किंवा काचेचा न घेता तांब्याचाच घ्यायचा आहे, कारण तांब्याच्या धातूमध्ये ऊर्जा शोषण्याची क्षमता असते. आपण जी सेवा किंवा तारक मंत्र म्हणणार आहोत ते त्यात शोषले जाणार आहे, त्यामुळे आपल्याला त्याचा चांगलाच लाभ होणार आहे. या तांब्याच्या ग्लासवर आपण उजवा हात ठेवून तारक मंत्र म्हणायचे आहे. आपण 11 वेळा तारक मंत्र म्हणणार आहोत, पण हे आपण म्हणत असताना मोजणे शक्य होत नाही. त्यासाठी आपण एका वाटीमध्ये 1 रुपयाचे 11 नाणी किंवा 11 फुले घेतली तर चालतील. 1 वेळ तारक मंत्र म्हटल्यानंतर त्यातील 1 नाणे किंवा 1 फूल दुसऱ्या वाटीमध्ये काढून ठेवावे. अशा पद्धतीने तुम्ही 11 वेळा तारक मंत्र न चुकता न गोंधळता म्हणू शकता. 11 वेळा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. त्यानंतर हे ग्लासमधील पाणी सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यायचे आहे व उरलेले पाणी आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे. हे पाणी घरातील सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यायचे आहे. ते पाणी कोठेही बाहेर न टाकता आपल्या पिण्याच्या पाण्यामध्येच मिक्स करायचे आहे. 21 मार्च ते 10 एप्रिल या 21 दिवसांच्या काळामध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तुम्ही 11 माळी करणार असाल तर रोज तुम्ही 21 दिवस
11 दिवस किंवा 7 दिवस तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करू शकता. यासाठी तुम्हाला 11 नाणी किंवा 11 फुले घेऊन बसायची आहे. उजव्या हातामध्ये माळ घेऊन तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. एक माळ पूर्ण झाल्यानंतर एक फूल किंवा एक नाणे बाजूला काढून ठेवावे व माळ फिरवून घ्यावी व परत श्री स्वामी समर्थ मंत्राचा 108 वेळा जप करावा व परत एक नाणे किंवा फूल असेल तर फूल बाजूला काढून तुम्ही अशा पद्धतीने 11 माळी जप करायचा आहे. माळ तशीच पुढे न सरकवता तुम्ही 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप झाल्यानंतर परत माळ फिरवून घ्यायची आहे. या 21 दिवसामध्ये तुम्ही या सेवा करत असताना तुम्हाला दररोज स्वामींना नैवेद्य व आरती करायचीच आहे. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन काळात तुम्ही या सेवा करताना सर्व सेवा या संकल्प करूनच करायच्या आहेत, कारण या काळात केलेल्या सेवा अतिशय फलदायी असतात. 21 मार्च ते 10 एप्रिल या काळामध्ये तुम्ही या सेवा करू शकता. तुम्हाला एखाद्या वेळेस अडचण आल्यास तुम्ही त्या वेळेपुरती सेवा बंद करू शकता आणि पुन्हा चालू करू शकता. तुम्ही प्रकट दिन नंतर ही सेवा चालू करू शकता. जर सूतक आले असल्यास तुम्हाला ही सेवा पूर्णपणे बंद करावी लागेल व नव्याने तुम्हाला सुरुवात करावी लागेल. पहिला केलेली सेवा ही याद धरता येणार नाही. तुम्हाला सर्व काही नव्याने सुरुवात करावी लागेल. या 21 दिवसाच्या काळामध्ये पूर्णपणे मांसाहार वर्ज्य करायचं आहे. घरात कोणीही मांसाहार करू नये. बाकी विशेष असे काही नियम नाहीत, परंतु जमत असल्यास परांना टाळावे. या 21 दिवसांच्या काळात पूजा मांडणी कशी करावी याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. जर तुम्हाला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.